भिंगार शहरातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामामुळे रस्त्यावरून प्रवास करताना अपघात होऊन अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे। संबंधित ठेकेदाराकडून काम करून घेण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असताना संबंधित अधिकारी हे ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने अशा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केली। सदरची ही मागणी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला आहे। गेल्या शुक्रवारी कल्याण विशाखापट्टणम जो आपला महामार्ग आहे तो आपल्या भिंगार शहरामधून जातो। शुक्रवारी एक अतिशय आदर्श शिक्षक बेरड सर या महामार्गावरील असलेल्या खड्ड्यांमुळे त्यांना आपला जीव गमावा लागला आणि या संदर्भामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये भिंगार पासून तर मेकरीपर्यंत खड्डे झालेले आहेत आणि जवळजवळ 3 जण त्यांना आपला प्राण गमावा लागला। अनेक वेळा या भिंगार ते मेकरी दरम्यान जवळजवळ 4-6 ग्रामपंचायती येतात आणि या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाने त्या संबंधित जे पण त्या भागातले सर्व लोक असतील यांनी देखील अनेक वेळा अर्ज केलेला आहे हे महामार्गाचे जे कार्यालय आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना, पण अधिकाऱ्यांनी वेळ काढूपणा केला, त्यांचा हलगर्जीपणा दाखवला। त्याच प्रकारे जो कोणी ठेकेदार आहे या कल्याण विशाखापट्टणम हायवेचा मध्यंतरीच्या काळामध्ये बघितलं आपण तर मनमाड रोडची पण तीच परिस्थिती होती। या कल्याण विशाखापट्टणम हायवेसाठी आमदार निलेश लंकेने देखील उपोषण केलं होतं। आपण बघतोय या नगर शहरामध्ये असल कल्याण विशाखापट्टणम हा हायवे इथून पण जातो, म्हणजे आपण जर बघितलं लिंक रोड, त्या लिंक रोड पासून हा कल्याण विशाखापट्टणम हायवे नगर शहरातून जातो आणि मग तो भिंगार मध्ये जातो। भिंगार शहराच्या हद्दीमध्येच बेरड सरांचा खड्ड्यांमुळे अपघात झालाय। आपण जे माध्यमांद्वारे असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल। आज आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी साहेब राजेंद्र पाटील साहेबांना भेटलो। संबंधित या ठिकाणी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा निश्चित प्रकारे दाखल व्हावा अशी मागणी केलेली आहे। याचं कारण आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघितलं तर केंद्र सरकारकडूनच असा त्या ठिकाणी ऑर्डर निघालेली होती की जर ट्रक ड्रायव्हर महामार्गावर असेल किंवा हायवेवर किंवा कुठेही यांच्याकडून जर अपघात घडला तर 10 वर्षाचा कारावास यांना भोगावा लागेल। तर अशा प्रकारे एक ठिकाणी ते सगळं ट्रक ड्रायव्हर असेल, त्यांचं असोसिएशन असेल, रस्त्यावर उतरले। त्या निर्णयाचं पलीकडे झालं काय ते आपल्याला माहिती नाही। लोक रस्त्यावर असल्यामुळं सरकारने तो निर्णय स्थगित केला असेल, परंतु आपण जर बघतोय आता मग अशा ठिकाणी ज्या वेळेस एखादं मोठं काम या महामार्गाचं काम रस्त्याचं असेल त्या रस्त्याची कशी निगा राखली पाहिजे। इतकं वेळ 1.5-2 वर्ष झालंय हे कामं रखडलेले आहेत आणि यांच्या निष्काळजीपणामुळं हलगर्जीपणामुळं ते त्या खड्ड्यातून छोटे मोठे अपघात होतात। रोज कुणाचं ना कुणाचं त्या ठिकाणी खोबा मोडतो आणि आता तर आपण बघितलं त्या माणसाचं, त्या शिक्षकांचं त्या ठिकाणी कुठला गुन्हा होता, कुठला दोष होता। त्या ठिकाणी नगरमध्ये येत असताना काही कामामुळं ते खड्ड्यांमध्ये त्यांना ती गाडी कंट्रोल झाली नाही आणि अचानक मागची गाडीने त्यांना धडक मारली आणि त्यांना दुर्दैवाने त्यांचा आपला जीव गमावा लागला। अशी किती जीव घेणार? लोकांची तुम्हाला काळजी आहे का नाही? नुसतं त्या ठिकाणी आपण जर बघतोय प्रत्येक विभागामध्ये नुसतं केवळ बाकीचे जे सत्ताधारी लोकप्रतिनिधी असतात त्यांना नुसतं राजकारण करायचंय। मग हे या रस्त्यातून गेले नसावेत का? यांचं लक्ष गेलं नाही का या खड्ड्यांमुळं? आपण अधिकाऱ्यांना जरा बसवण्यासाठी कधी प्रश्न विचारला का? फक्त आपण नंतर एखादा अपघात घडला, एखादी घटना घडल्यानंतर आपण जायचं आणि फक्त आम्ही आंदोलन करू, आम्ही हे करू, याव करू, त्याव करू, हे करून काही चालत नाही। अधिकाऱ्यांचा वचक, अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी तुम्हाला घाबरलेच पाहिजे। अधिकाऱ्यांनी वेळेत काम केलंच पाहिजे, ते करत का नाही? आणि अशा परिस्थितीमध्ये नंतर आंदोलन करून लोकांचे जीव गेल्यानंतर आम्ही हे करू, आम्ही ते करू, ते करून जमतच नाही। त्या ठिकाणी अशामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आम्ही सर्वजणांनी भेटून साहेबांना हेच सांगितलंय संबंधित अधिकाऱ्यांवर, कारण कारवाई झाली तर त्यांच्यावर जरब बसल तरच भविष्यात या नगर जिल्ह्यामध्ये प्रशासनावर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, संबंधित अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी
सदोष मनुष्यवादाचा गुन्हा, अशा प्रकारे ही जरब बसवण्यासाठी हाच एक मार्ग आहे आणि हीच मागणी आम्ही केलेली आहे. भविष्यात असे प्रकार घडू नये, प्रशासनाला जाग आली पाहिजे. कलेक्टर साहेबांनी देखील, उपजिल्हाधिकारी साहेबांनी देखील आम्हाला शब्द दिला, आश्वासन दिलं की पुढील त्या ठिकाणी आम्ही कारवाईस पाठवू. एवढीच आजच्या या निवेदनाद्वारे आम्ही मागणी करत आहोत.